द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे। आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणि आपण पाहतो आहे माझ्या पाठीमागे आपल्याला सोयाबीनची खरेदी करताना येथे दिसत आहे। संपूर्ण रोजगार आणि कामगार येथे लागलेले आहे आणि मागे जे आपण पाहत आहात सोयाबीन गाळणीसाठी सुद्धा एक यंत्र आपल्याला दिसत आहे आणि एकूणच संपूर्ण ही खरेदी कशा प्रकारची चालू आहे, प्रोसेस काय आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुभाष राठोड उपस्थित आहे। प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारची खरेदी चालू आहे आणि त्या खरेदीची प्रोसेस नेमकी काय आहे। तर काय सांगाल सर, आपण पाहतो आहे आपल्या पाठीमागे खरेदी चालू आहे सोयाबीनची, नाफेडची आणि सोबतच CCIची कापूस खरेदी चालू आहे। तर एकूण काय माहिती द्याल आम्हाला? नाफेडची जी खरेदी आहे त्याला शासन हमी भावानेच खरेदी आहे। आज नाफेडला सोयाबीनला 5,328 रुपये भाव आहे आणि शासनाच्या दरानुसार आपण ती खरेदी करतो। आधी रजिस्ट्रेशन करतो, नंतर शेतकऱ्यांना मेसेज टाकतो की बा आपला माल आपण आणावा आणि आणल्यानंतर तो माल आपण चाळणी मारून नंतर मग पॅक करून वेअरहाऊस याला गोदामाला पाठवतो आणि साधारणतः दररोज किमान 350-400 क्विंटलपर्यंत माल घेणे सुरू आहे। आज ही सुरुवात असल्यामुळं कमी प्रमाणात आहे, परंतु कालांतराने ही थोडी म्हणून वाढणार आहे। शेतकरी संख्यासुद्धा 40, 50, 60पर्यंत जाईल आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल, हमी भावाने शेतकऱ्याचा माल कसा घेता येईल याच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदैव प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे CCIच्या खरेदीमध्ये आज 8,110 रुपये प्रति क्विंटल कापसाला दर आहे आणि ते किमान 120-130पर्यंत दररोज गाड्या 2200-2300 क्विंटलपर्यंत आपण खरेदी करून राहिलो आहे। तर त्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना आधी रजिस्ट्रेशन करावं लागते, नंतर ज्या दिवशी आपला माल शेतकऱ्याला विक्रीसाठी आणायचा आहे त्या दिवशी शेतकरी स्लॉट बुक करते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी स्लॉट बुकिंगमध्ये त्याचा नंबर लागला त्या दिवशी शेतकरी आपला माल इथं आणून CCIला देते। CCIमध्ये ही एकदम चांगली प्रणाली आहे। आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याला चांगलाच न्याय मिळाला। इथून शक्यतोवर शेतकरी नाराज होऊन गेला नाही आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी आपला माल शासन हमी भावानेच विकावा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही। मालाची प्रतवारी किंवा मालाचं ग्रेडेशन आपण कशा प्रकारे करता, त्यासाठी काय यंत्रणा आहे? मालाची प्रतवारी नाफेडने आम्हाला ग्रेडर देऊ केला आहे। तर ते ग्रेडर आल्यानंतर त्याच्या पद्धतीनं म्हणजे आम्ही खरेदी घेऊ, परंतु आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे की बाबा ग्रेडर असल्यावर ग्रेडरनी घेतलेला माल, चाळणीवरून काढलेला माल तो परत येऊ नये। त्याच्यासाठी आम्ही सदैव त्यांना एकच म्हणून राहिलो की बाबा तुम्ही ती हमी घ्यावी आणि त्या हिशोबाने माल घ्यावा। हो, तर अशा प्रकारची एकूण कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा येथे सोयाबीन आणि कापसाची खरेदी चालू असल्याचे यांनी सांगितलेलं आहे। एकूणच ही खरेदी दारव्हा शहरातील, दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यासाठी एकूणच सोयीची असल्याची यांनी सांगितलेलं आहे आणि यासाठी जी यंत्रणा आहे ते दिवस रात्र राबत आहे आणि एकूणच संपूर्ण पद्धतशीर यंत्रणा चालू आहे आणि मालाची प्रतवारीसुद्धा चांगल्या प्रकारे ठरवल्या जाते आणि भावसुद्धा, हमी भावसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।